काही म्हणा गोट्या, आपली चाळ ती आपली चाळ आहे बाप. भारीच वाटतं चाळीत आल्यावर. हो, आम्हाला पण भारी वाटलं होतं तुझ्या घरी येऊन. ते कडू कारलं कधी नव्हे ते गोड बोलला आमच्या बरं. इंद्र सर केवढं भारी वागलं. इथे ना एक जिवंत पण आहे. अरे इथल्या माणसांच्या आयुष्यात असंख्य अडचणी तरी सुद्धा ते त्यांचं आयुष्य असं आनंदाने जगतात रे, भरभरून जगतात. इथल्या अंगणात दिसणारं आभाळ आपलंच वाटतं, जवळच वाटतं. हे बघ ना, हे आपल्या रात्रीच्या गप्पा, खेळ, कोणाच्या तरी घरी काहीतरी कार्यक्रम, पूजा, हे वस्तीतलं सगळं वातावरण मी खूप मिस करत होते रे. पण आता मी परत आलीये ना, तर मी आता परत आली तर काय सगळं नीट आहे ना? हा सगळं नीटच आहे, ठीक आहे सगळं. भावा इकडे बघ, तू आता जे बोलली ना माझ्या डोळ्यात बघून बोल. राणे भावा, तू आपल्या भावाशी खोटं बोलणार? खरं सांग, तू इथं का आली? तुला शपथ आहे माझी. कुठे मी इंद्रजित सरांना वाचवल्यानंतर मोठा ऍक्सिडेंट होतो तसा शरीराला जखमा होतात, पण मनावरही आघात होतो. मेंदूला शॉक बसलाय, त्यामुळे त्यांचं धाडस होत नाहीये आणि भीती मोठी आहे, जायला वेळ लागेल. काहीतरी उपाय करायला हवा. त्याचा जीव घ्यायचा तूच प्रयत्न केलायस. माझ्या इंद्राच्या कड्यावरचा अपघातही तूच घडवून आणलायस. माझ्या इंद्राच्या आयुष्यात कायमचं निघून जायचं. तुझ्याकडे फक्त 2 पर्याय, एक तर तुरुंगात जायचं, नाही तर स्वतःच्या घरी जायचं. म्हणून मला घर सोडून इकडे यावं लागलं. मला ना एक वेगळाच डाऊट आहे. डाऊट? कसला डाऊट? नक्की काहीतरी गडबड आणि मला तेच शोधून काढायचंय. भावा तुला वाटतंय ना, म्हणजे तसंच असणार. जेव्हा जेव्हा तुला असं वाटलंय ना, तेव्हा तेव्हा तसंच घडलंय, मला माहितीये. हो, पण यावेळी ना मला फक्त शंका वाटते. पक्का काय माहित नाही, पक्का पुरावा आपल्याला शोधावा लागणार. हो, पण आता तू त्या घराच्या बाहेर राहून कसं पुरावा शोधणार आहे? हो ते तर आहेच, पण आता याच्यावरती काहीतरी मार्ग काढावा लागणार आणि लवकरात लवकर मार्ग काढावा लागणार, नाहीतर ना मोठं काहीतरी घडेल असं वाटतंय मला. आपण असं असं कर, तू हे इंद्र सरांना का नाही सांगत? नाही रे गोट्या, त्यांना सांगून नाही जमणार. अरे आता कुठं बरं व्हायला लागलेत ते, मला आधीच त्यांची काळजी वाटते. अरे ते लवकरात लवकर बरं व्हायला पाहिजेत, त्यांना काय व्हायला नको गोट्या. पण तू त्यांची अशी डाल बनून उभी राहिल्यावर त्यांना काय होणार आहे तेव्हा? अरे हो गोट्या, पण आता मी तिकडे त्यांच्या बरोबर नाहीये ना, आणि मी तिकडे नाहीये ह्याचा कोणीतरी गैरफायदा नको घ्यायला, अशीच भीती वाटते मला. गोट्या अरे मला ना इंद्रजित सरांची खूप काळजी वाटते. कधी त्यांना या सगळ्यातून बाहेर काढते ना, असं झालंय मला. ऐक ना, राणी कुठे आहे रे? घर सोडून गेल्या. काय? अरे पण का? त्यांना गिल्टी वाटत होतं म्हणे. दादावर ही अवस्था आली त्यांच्यामुळे आली असं त्यांना वाटतं. अरे काही काय जुब्रो, तिने असं का केलं यार? काय माहित, मला आधीच कळायला हवं होतं. वहिनी जायच्या आधी मला भेटून गेल्या. काय म्हणाले ती तुला? दादाला सरप्राईज द्यायचं होतं त्यांना. हा कॅमेरा दुरुस्त झाल्यावर दादाला गिफ्ट द्या म्हणाले. मला थोडं विचित्र वाटलं, म्हणून मी त्यांना विचारलं, पण अहो मी कसं काय गिफ्ट देणार? तर त्यांनी ते बोलणं टाळलं आणि निघून गेले. यार राणी हे घर सोडून गेली आहे हे मला पटतच नाहीये. पण दादा म्हणत होता मी समजावून आणतो घरी, पण काकी नाही म्हणाल्या. का? काय माहित. यार मम्मा पण ना अति करतीये, राणीला सोडतच नाही यार. मला एक सांग, तुम्ही काहीच बोलला नाही का? अगं चिकू कसं बोलणार, आपलं असं पण कोण ऐकून घेतं? पण यार सगळं बरोबर नाहीये ना. चिकू आपल्याकडे एकच पर्याय आहे. काय? हा कॅमेरा दुरुस्त करून वहिनींची इच्छा पूर्ण करणं.
बाकी पुढे काय होईल वेळच ठरवेल. ठीक आहे, पण अंशू ब्रो, हे प्लीज कोणाला काही सांगू नको हा. हो. अजित भाऊजी, थोडं सामान आणायचं होतं, आणाल ना? हो आणतो ना. हे घ्या लिस्ट. काय ग, काय झालं? एकदम गप झाली बोलता बोलता. काय नाही, तुझा फोन दे तर मला. का? तुझा फोन कुठे आहे? अरे ते इंद्रजित सरांना वाचवत असताना दरीत पडलं रे. अरे देवा, ते हे तुझ्या डोसक्याला नवीनच ताप आहे. ठीक आहे. हॅलो, कोण? अश्विनी, मी राणी बोलते. राणी, तू? अगं काय झालंय? आणि तू अशी अचानक का निघून गेलीस? माझ्याशी काही नाही बोललीस यार. हे बघ, तू जशी असशील ना तशी परत इकडे लवकर ये. हो, मी का निघून गेले घरातनं ते सगळं मी नंतर सांगते. आधी तू माझं ऐक. मला सांग, इंद्रजित सरांनी गोळ्या घेतला का? हा, त्यांना जेवण दिलं होतं का तू? अगं त्यांना ना त्यांच्या आवडीचं काहीतरी खायला दे, म्हणजे ते जेवण करतील आणि गोळ्या पण घेतील. अगं हो हो, किती काळजी करशील तू दादूची. आणि जर तुला इतकी काळजी होती तर तू अशी निघून का गेलीस? तुला माहिती आहे का, तू गेली आहेस ना तेव्हापासून दादू खूप सॅड झालाय. अगं त्याचा अजिबात मन लागत नाहीये घरी. तू ये ना परत लवकर. हो, मी येईन घरी परत लवकर. तोपर्यंत तू तुझ्या दादाची काळजी घे. आणि हा गोट्याचा नंबर आहे, तर काय जर लागलं तर ह्याच्यावर फोन कर. हो अश्विनी, बरं काय पण विसर, पण त्यांना औषध द्यायचं विसरू नको बरं. हो ग राणे, नाही विसरणार. डोंट वरी, तू जसं सांगशील ना तसं करेन मी. ओके? राणी, तुला खरंच गिल्टी फील होतंय का? तुला गिल्टी फील होण्याचं काही कारणच नव्हतं, तरी तू असा माझा विचार न करता घर सोडून कशी निघून गेलीस? कसं सर्वाइव्ह करणार आहे राणी? मला काही समजत नाही. सगळं जमणार आहे तुम्हाला, आणि मी आहे ना तुमच्या सोबत कायम. दादू, काय झालं? कसला विचार करतोयस तू? राणीचा विचार करतोयस का? दादू, तू त्या टेबलावरच्या गोळ्या खाल्लास का? तुला कसं माहित? राणीने मला सांगितलं. तिचा मला फोन आला होता आणि तिने मला तुझी काळजी सुद्धा घ्यायला सांगितली आहे. दादू, हे बघ, आता मी जे तुला सांगेन ना ते तुला ऐकायचंय. आणि जर तू नाही ऐकलंस ना तर मी आणि राणी तुझ्याशी अजिबात नाही बोलणार. आणि हा, आता मी हट्टाला पेटलीये. मी माझ्या दादूला बरं करणार म्हणजे करणारच. पण राणीने तुला फोन केला, मला का नाही केला? काय म्हणालास तू? काही नाही. तू काय करतोयस दादू? कोणाला फोन करतोयस? राणीला. दादू, तिच्याकडे फोन नाहीये. दरीत कोसळलाय, विसरलास का तू? तुला वाचवायला ती दरीत उतरत होती ना, तेव्हा मी तिला फोन केला होता. माझा फोन उचलण्याच्या नादात फोन खाली कोसळला आणि हरवला. तू का तिला फोन करत होतीस? तिला काही झालं असतं मग? एक तर ऑलरेडी ती स्वतःच्या जीवाची पर्वा न करता मला वाचवण्यासाठी खाली उतर, त्यात तू तिला फोन करत होतीस. बरं, तिला काही झालं नाही. दादू, अरे तिला फोन करण्याशिवाय माझ्याकडे दुसरा ऑप्शन नव्हता यार. आणि घरात सगळे टेन्स होते म्हणून मी तिला कॉल केला. हे बघ दादू, घडून गेलेला विचार करण्यात काहीच अर्थ नाहीये. आता पुढे काय करायचं याचा विचार करूयात ना. हे बघ, एकतर राणी घर सोडून गेलीये हे मला पटलेलंच नाहीये. आता आपण मिळून तिला घरी कसं परत आणायचं याचा प्रयत्न करूयात ना. आणि आईचं काय?
आता तिला फक्त तूच कन्व्हिन्स करू शकतोस. ती फक्त तुझ्या हट्टाला किंमत देईल दादू, बाकी कोणाचं काहीच ऐकणार नाही. त्यामुळे तूच काहीतरी कर. तिने तुझ्यासाठी आणि या घरासाठी खूप काही केलंय रे. आता आपला टर्न आहे तिच्यासाठी काहीतरी करण्याचा. हे घे गोळ्या खा. दादू, ही आठवण करून द्यायला सुद्धा तिनेच मला सांगितलं होतं. अरे ती तिकडे असून सुद्धा तुझाच विचार करतेय. आता तू सुद्धा फक्त तिचा विचार कर आणि तिच्यासाठी उभा राहा प्लीज. मी राणीला घरी घेऊन येणार आहे. उद्याच तिला भेटतो. राणी या घरात येणार म्हणजे येणार. इंद्रजित सरांनी आता तरी गोळ्या खाल्ल्या असतील का? अश्विनीनं जेवायला दिलं असेल का त्यांना? पण नाही, इंद्रजित सरांनी हट्ट नको करायला म्हणजे झालं. राणे, काय ग बाई? अगं एवढं कसला विचार करतेस मगापासून? मी नाही, कसलंच नाही. कसला नाही काय? अगं तुझा चेहराच सांगतो या. राणे, कसली चिंता मनात लागून राहिली असेल ना तर सांगून मोकळी हो पुरी. अबुवा, नाही कसली चिंता, सगळं ठीक आहे. राणे, तुझी सासू सासूरवास तर करत नाही ना तुला? नाही गाई, तिथली लोक खूप प्रेमानं मायनं वागतात माझ्याशी. मला जपतात. मला काही दुखलं खुपलं ना तर विचारपूस पण करतात. आणि जावई बापू? अगं ते तर सारखा माझाच विचार करत असतात. पण आता त्यांचीच अवस्था अशी आहे ना. हा, त्यांची अवस्था अशी आहे तरी त्यांना तिकडे सोडून आलीस निघून इकडं. काहीतरी म्हणावं बाई तुला. हाय का आता? अगं तुम्हाला बघायला नको का? तुमची आठवण आली म्हणून मी इकडे आले ना. ते तू जाऊ दे ना. ते काल म्हणत होती ना की किराण्याचं सामान आणायचंय. मग सांग बरं पटापट काय काय आणायचंय. मी लिस्ट बनवते, पटकन घेऊन येते. काय नको बनवूस. आमचा पोटा पाण्याचा प्रश्न सोडवण्यापेक्षा तुझ्या आयुष्याचा तिढा सुटलाय का हे महत्वाचं आहे. तो झाडू टाक बरं खाली. चल ठेव. आणि इकडे तू बस इथं. आणि आता माझ्या डोळ्यात डोळं घालून सांग, खरंच चुकात आहेस ना? आई, बुवा, हे बघा, तुम्ही दोघं जण जसा विचार करताय तसं काहीच नाहीये. आई अगं सुखात आहे मी. पाहिजे तर तू बुवांना विचार ना. काय बुवा? बुवा आले होते तेव्हा विचार इंद्रजित सर माझ्याशी कसं वागत होते आणि बुवांशी पण किती चांगले बोलले. हो ना बुवा? होय. अगं हे बी खरंय. अगं लगीन झाल्यापासून जावं बघू पहिल्याला माझ्याशी एवढं बोललं. आणि सुरके, तुझ्या बाबतीत पण विचारपूस केली बघ त्यांनी. काय सांगताय? खरंच होय? बरं चला, आता तू हे असं काय पण विचार करत बसू नको बरं का. आणि मला सांग बरं, किराण्याचं काय सामान आणायचंय. मी पटापट लिस्ट काढते आणि घेऊन येते. वाईन पेन द्या तेवढा. देतो देतो. गवली आणि तांदूळ बी लिह. झालं का अजून काय पाहिजे? नाही नाही, आत्ता चला बास एवढं. लागली तर मग आणू परत. ठीक आहे, चला आता मी पटकन जाऊन हे सगळं घेऊन. आई सुरके,
तू बी तोच विचार करत नाही ना जे मी करतोय? वय राणी तिच्या हसऱ्या चेहऱ्या माग काहीतरी दडावतीये. ते काय आहे शोधावंच लागल आपल्याला. वा, किती छान वाटतं नाही? घरातली सगळी निगेटिव्हिटी निघून गेल्यासारखी वाटतं, हो ना विक्रांत? ऑफकोर्स. आता कसं एकदम फ्रेश आणि पॉझिटिव्ह वाटू लागले का की? वाटणारच. ती बॅग घरातनं निघून गेले म्हटल्यावर पॉझिटिव्ह वाटणारच. मुळात आपल्या घरातली सुखशांती जायला तीच तर कारणीभूत होती. हो आई, ती आल्यानं घरातलं चैतन्यच निघून गेल्यासारखं झालं होतं बघा. तेच तर. अगं आपण आपल्या डायनिंग टेबलवर किती आनंदाने सुखाचे 2 घास खायचो, पण हिच्या येण्याने तेच सुखाचे घास घशाखाली उतरत नव्हते. पायात रुतलेला काटा जसा सलत राहतो ना, तशी ती सलत राहायची, खूपच राहायची माझ्या डोळ्यात. पण आता ती गेली म्हटल्यावर सगळं सुख बघ आपल्या पायाशी लोळण गेली. हो, खरं बोलताय मालकी तुम्ही. उर्मिला, आता ती यांची लाडकी नाहीये, तर घर कसं अगदी गुण्या गोविंदानी नांदतंय. भांडण नाही, तंटा नाही, नाही तर याआधी रोज या घरात कशा ना कशावर तरी वाद व्हायचेच. निघाला हा फॅक्टरीत, म्हणजे आमच्या सुखाला नजर लगेच लागलीच म्हणायचं. याला धड चालता येत नाहीये आणि आता मला ऑर्डर सोडत फिरायला कंपनीत. नाही, विक्रांत हा घरातच पडून राहायला हवा. इंद्रा, तू एवढा आवरून कुठे निघालायस? फॅक्टरीत चाललोय, तिथे जास्त गरज आहे माझी. खूप काम पेंडिंग आहे. अरे इंद्रा, काही पेंडिंग नाहीये फॅक्टरीमध्ये, काही पेंडिंग नाहीये. सगळं सुरळीत चालू आहे. मी व्यवस्थित हँडल करतो ना सगळं. आणि इंद्रा, जस्ट लुक ॲट यू. सांभाळू शकणार आहेस का? काही काळजी करू नकोस, मी सगळं व्यवस्थित हँडल करतोय. हो ना, एक तर तब्येतही बरी नाहीये तुमची, आणि फॅक्टरीत काही कामं असतील ती सगळी ते विक्रांत बघेल. आणि बघा ना, अजून तुमच्या हाताचं प्लास्टर सुद्धा काढलेलं नाहीये भाऊजी. तुम्हालाच त्रास होईल. नका जाऊ तुम्ही फॅक्टरीमध्ये. हे बघा, मी इथे जाऊ की नको जाऊ हे विचारायला नाही आलोय कोणाला. माझं ठरलंय आणि मी जाणार आहे. इंद्रा, जर तुझं ठरलं असेल ना, तर आता माझंही ठरलंय. काहीही झालं तरी मी तुला जाऊ देणार नाही. आई प्लीज. भाऊजी, अहो आई म्हणून त्यांची काळजी जरा समजून घ्या ना तुम्ही. इंद्रा, जस्ट लुक ॲट यू. तुझी कंडिशन बघ ना कशी आहे. भानावर ये. बस झाला. मला कळत नाही तुम्ही मला का अडवताय. तुम्हाला चांगलं माहिती, एकदा इंद्राने ठरवलं की ठरवलं, मग मी मागे वाटून बघत नाही. ठीक आहे, तू जाणारच आहेस ना, नाहीच ऐकणार ना माझं. मग निदान विक्रांत बरोबर जा, एकटा जाऊ नकोस. नाही, त्याची काही गरज नाहीये. मी ड्रायव्हरला सांगितलंय, तो आहे माझ्यासोबत. तू आणि ड्रायव्हर? काही ऑप्शन आहे माझ्याकडे आता. हे बघा आई, मी फॅक्टरीकडे आता जास्त दुर्लक्ष करू शकत नाही. मला जायचंय. मग आपण एकत्र जाऊया ना, एकत्र येऊ. नाही, मी डॉक्टरकडे पण जाणार आहे. येईन मी पटकन. तू स्ट्रेस नको घेऊस. आई येतो. अहो सर, तुम्ही पण तुम्ही कुठं चाललंय? आणि तुमचा हात बरा आहे का आता? पायाचं दुखणं थांबलं का? अहो सर, एवढा त्रास होत असताना कशाला घराच्या बाहेर पडलात तुम्ही? तुम्ही ना कोणाचंच ऐकत नाही. तुम्ही सारखं असंच करता हो. हे बघा, अजून तुम्हाला चांगलं बरं वाटत नाहीये, नीट बरे झालेले नाही आहात तुम्ही. का असं हट्टीपणा करता तुम्ही?
घरचे म्हणाले असतील तुम्हाला की नको जाऊ बाहेर, तरी सुद्धा बाहेर पडलात. काय बोलायचं आता? मला ना तुमचं काही कळतच नाही. एवढं काय महत्वाचं काम होतं की तुम्ही असं घराच्या बाहेर पडलात? सांगा ना, बोला आता. मी काहीतरी विचारते का नाही तुम्हाला?